पुढची बातमी बघूया। साकीनाका जंक्शन हे आता पूर्णपणे पाण्याखाली गेलंय। घाटकोपर अंधेरी लिंक रोड सुद्धा ठप्प झालाय। अनेक दुचाकी यामध्ये वाहून गेलेल्या दिसतात। सध्याची दृश्य आपण बघतोय। साकीनाका जंक्शन हे पूर्णपणे पाण्याखाली गेलंय। मुंबईमध्ये सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागांमध्ये पाणी भरलेलं आहे। तर अनेक महत्त्वाचे रस्ते जे आहेत ते ठप्प झालेले आहेत। मी सध्या आहे घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर आणि आपण जर बघितलं साकीनाका जंक्शनच्या इथली स्थिती बघितली तर संपूर्ण रस्ता जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। रस्त्याला नदीचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि अशा वेळेस जी वाहतूक आहे साकीनाकावरून घाटकोपरच्या दिशेने किंवा घाटकोपरवरून साकीनाकाच्या दिशेने ही पूर्णपणे ठप्प झालेली साकीनाका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। अनेक वाहनं जी आहेत ती या पाण्यामध्ये बंद पडलेली आहेत। काही बसेस देखील आपण जर बघितलं तर मोठमोठ्या बसेस ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी बंद पडलेल्या स्थितीमध्ये पाहायला मिळत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर माझ्या उजव्या बाजूला बघितलं तर या ठिकाणी अनेक वाहनं जी आहेत ती बंद पडलेल्या स्थितीमध्ये इथे वाहून आलेली पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणात दुचाकींचं नुकसान आपल्याला पाहायला मिळतंय। आजूबाजूची जी दुकानं आहेत त्यामध्ये देखील पाणी शिरलेल्या स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। सुमारे 4 ते 5 फुटापर्यंत या मार्गावर जे आहे ते पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे गेल्या काही तासांपासून हा मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी ठप्प झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई।